Hello everyone, welcome back to my channel. Today we learn class 7 maths chapter number 3 HCF and LCM. त्यामधील आपण प्रॅक्टिस सेट 10 बघणार आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, which number is neither a prime number nor a composite number. आता प्राइम नंबर म्हणजे काय असतात, तर असे नंबर जे स्वतःच्याच टेबलमध्ये येतात ते अदर दुसऱ्या कोणत्याही टेबलमध्ये येत नाही, अशा नंबरला आपण प्राइम नंबर म्हणतो. आता कंपोजिट नंबर काय आहे, को प्राइम नंबर काय आहे, ट्विन प्राइम नंबर काय आहे, जसं जसं आता आपण एक्झाम्पल बघणार आहे तसं तुम्हाला मी समजून सांगणार आहे. परंतु आता ह्या क्वेश्चनचा आन्सर फक्त 1 असणार आहे. म्हणजे 1 हा नंबर प्राइम नंबरही नाही आणि कंपोजिट नंबरही नाही. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर पेयर्स ऑफ को प्राइम्स. म्हणजे ह्या ज्या आपल्याला पेयर्स दिलेले आहे इथे, ह्यामधील अशा कोणत्या पेयर्स को प्राइम्स आहेत. आता को प्राइम्स नंबर म्हणजे काय असतात, तर ज्या पेयरचे जे फॅक्टर्स निघतात ते फक्त 1 निघणार आहे. म्हणजे त्याचे जे कॉमन फॅक्टर निघणार आहे तो फक्त 1 असणार आहे, त्यांना आपण को प्राइम्स नंबर म्हणू शकतो. आता आपण ह्या सर्व नंबर्सचे फॅक्टर्स बघूया आणि त्यामध्ये फक्त 1 फॅक्टर कोणाचा आहे तर तो को प्राइम नंबर असणार आहे. मग सर्वात आधी आपण इथे 8 बघणार आहे. 8चे किती फॅक्टर्स पडतात, तर 8 हा कोणाच्या टेबलमध्ये येतो, ऑब्व्हियसली 1 तर सर्वात घ्यायचाच, 1 सर्वांमध्ये 1 हा घ्यायचाच आहे आपल्याला. नंतर बघा 2च्या टेबलमध्ये येतो, 4च्या टेबलमध्ये येतो आणि स्वतः 8च्या टेबलमध्ये येतो. नंतर आपण 14चे फॅक्टर करूया. 1च्या टेबलमध्ये, 2च्या टेबलमध्ये, 7च्या टेबलमध्ये आणि 14च्या स्वतःच्या टेबलमध्ये येतो. आता जर आपल्याला इथे कॉमन फॅक्टर बघायचं म्हटलं तर बघा इथे कॉमन काय काय येतो, 1 येतो आणि 2 येतो. म्हणजे ह्या दोघांमध्ये कॉमन कोण आहे, 1 आहे आणि इथे कॉमन कोण आहे, 2 आहे. म्हणजे दोघांमध्ये कॉमन हे 2 आहे, म्हणून आपण म्हणू शकतो दिस इज नॉट को प्राइम पेयर. म्हणजे ही को प्राइम पेयर आहे का, नाही, कारण याच्यामध्ये 2 फॅक्टर हे कॉमन निघत आहे. आपल्याला फक्त 1 पाहिजे. म्हणजे हा 1 जर असता समजा तर ही को प्राइम नंबरची पेयर असती. म्हणून आपण असं लिहू शकतो, दिस इज नॉट को प्राइम्स पेयर. को प्राइम पेयर म्हणजे ही को प्राइम पेयर नाही. आता आपण सेकंड बघूया 4. ह्या 4चे फॅक्टर आधी 1 घ्यायचा, नंतर 2च्या टेबलमध्ये येतो आणि स्वतःच्या टेबलमध्ये येतो. नंतर आपण 5चे फॅक्टर काढून बघूया, 1 आणि स्वतःच्या टेबलमध्ये येतो. आता इथे बघा दोघांच्या फॅक्टरमध्ये आपण कॉमन जर बघितलं तर इथे 1 येतो आणि इथे पण 1 येतो. म्हणजे कॉमन फॅक्टर काय आलेला आहे, 1 आलेला आहे. म्हणून हा काय आहे, को प्राइम पेयर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो मग दिस इज को प्राइम पेयर. ओके, नेक्स्ट बघूया आता को प्राइम पेयर आहे का. बघा इतकी 17 आहे. 17चे जर आपण फॅक्टर बघितले तर हा 1च्या टेबलमध्ये येतो आणि अदर कोणत्या टेबलमध्ये येतो का, नाही, स्वतःच्याच टेबलमध्ये येतो फक्त 17. आणि इथे जर आपण 19 घेतला तर 19 पण 1 आणि स्वतःच्या टेबलमध्ये येतो. म्हणजे इथे पण फॅक्टर कोणते निघालेले आहेत, कॉमन फक्त 1 निघालेला आहे. म्हणून हे पण काय आहे, दिस इज को प्राइम पेयर. ओके, नेक्स्ट बघूया आता ही को प्राइम पेयर आहे का. 27चे जर आपण फॅक्टर पाडायचे म्हटले तर 1 येणार, नंतर 3च्या टेबलमध्ये येणार, नंतर 9च्या टेबलमध्ये येणार आणि स्वतःच्या टेबलमध्ये येणार 27. आता इथे आपण 15 घेऊया. म्हणजे इथं 15चे फॅक्टर काय येणार आहे, बघा 1च्या टेबलमध्ये येणार आहे, 3च्या टेबलमध्ये येणार आहे, 5च्या आणि स्वतःच्या टेबलमध्ये येतील 15. आता या ठिकाणी कॉमन फॅक्टर बघितले तर 1 आहे, इथे 1 आहे, नंतर इथे 3 आहे, इथे 3 आहे. म्हणजे इथे 2 कॉमन फॅक्टर निघत आहे. आपल्याला फक्त कॉमन फॅक्टर 1 पाहिजे को प्राइम पेयरची पेयर फाइंड करण्यासाठी. म्हणून आपण इथे असं लिहायचं आहे, दिस इज नॉट को प्राइम पेयर. को प्राइम पेयर. ओके, अशा प्रकारे आता को प्राइम पेयर किती फाइंड झालेले बघा आपल्याला. ही एक को प्राइम पेयर आहे आणि ही थर्ड वाली एक को प्राइम पेयर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण, क्वेश्चन नंबर 3. बघा क्वेश्चन नंबर 3 सांगितलेलं आहे, लिस्ट द प्राइम नंबर फ्रॉम 25 to 100 अँड से हाऊ मेनी दे आर. म्हणजे आपल्याला प्राइम नंबर फाइंड करायचे आहे 25 पासून तर 100 पर्यंत. आताच मी तुम्हाला सांगितलं होतं की प्राइम नंबर काय असतात, असे नंबर्स असतात की जे फक्त 1च्या आणि स्वतःच्या टेबलमध्ये येतात, ते कोणत्याही अदर टेबलमध्ये येणार नाहीत, त्यांना आपण प्राइम नंबर असं म्हणत असतो. मग या ठिकाणी मी प्राइम नंबर फाइंड करून घेतलेले आहेत. बघा इथे आहे 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 69, 71, 73, 79,
83, 89 अँड 97. अशा प्रकारे हे आपल्याला किती प्राईम नंबर मिळालेले बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 असे आपल्याला 16 प्राईम नंबर मिळाले आहे 25 पासून तर 100 पर्यंत. मग आपण इथे लिहू शकतो देअर आर 16 प्राईम नंबर in the number 25 to 100. 25 to 100 म्हणजे 25 पासून 100 पर्यंत आपल्याला 16 प्राईम नंबर हे फाइंड झालेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट ऑल द ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 51 to 100. म्हणजे आपल्याला 51 पासून तर 100 पर्यंत असे कोणते ट्विन प्राईम नंबर आहेत ते आपल्याला फाइंड करायचे आहे. आता ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय असते तर असे प्राईम नंबर्स असतात की ज्यामध्ये फक्त आणि फक्त 2 चा गॅप असेल असे आपल्याला प्राईम नंबर फाइंड करायचे आहे. मग याचा आन्सर काय येणार आहे. ट्विन प्राईम नंबर म्हटलं तर आपल्याला 51 पासून फाइंड करायचा आहे. म्हणजे आपण इथे फाइंड करणार बघा 59 अँड 61 आणि अदर पेअर आपली दुसरी पेअर असणार आहे यामध्ये 71 अँड 73. ओके म्हणजे जर आपण यामध्ये बघितलं 59 आणि 61 ह्यामध्ये 2चा गॅप आहे. हे जे अशी प्राईम नंबर आहे यामध्ये 2चा गॅप आहे आणि ह्या ज्या प्राईम नंबरमध्ये पण 2चा गॅप आहे असे आपल्याला 2 पेअर मिळालेले आहे 51 पासून तर 100 पर्यंत. ओके लगेच घेऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5 आहे राईट 5 पेअर ऑफ ट्विन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50. आता आपल्याला 1 पासून 50 पर्यंत ट्विन प्राईम नंबर हे फाइंड करायचे आहे. मग फर्स्ट पेअर येणार आहे बघा इथे 2 अँड 3 म्हणजे 2 पण प्राईम नंबर आहे 3 पण प्राईम नंबर आहे. सेकंड पेअर येणार आहे 5 अँड 7. थर्ड पेअर आहे 11 13. फोर्थ आहे 17 19 अँड फिफ्थ पेअर आहे इथे 41 to 43. ओके अशा प्रकारे ह्या 5 पेअर आपण फाइंड केलेले आहे. ट्विन प्राईम नंबर म्हणजे असे नंबर की त्या नंबरमध्ये 2चा गॅप असतो. असे प्राईम नंबर त्या प्राईम नंबरमध्ये 2चा गॅप असला पाहिजे त्याला आपण ट्विन प्राईम नंबर म्हणतो. आता 6 क्वेश्चन आहे विच आर द इव्हन प्राईम नंबर. इव्हन प्राईम नंबर जो असा प्राईम नंबर आहे की तो इव्हन असला पाहिजे. मग असा फक्त 2 आहे म्हणजे आपण आन्सरमध्ये लिहिणार 2 आर द इव्हन प्राईम नंबर. ओके बाकीचे जेवढे पण काही प्राईम नंबर आहेत ते सगळे ऑड असतात आणि फक्त जो 2 आहे तो इव्हन प्राईम नंबर आहे. तर आता या ठिकाणी आपला प्रॉब्लेम सेट 10 हा संपतो. जर तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर जास्तीत जास्त करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.